महायुति में एक बार फिर जुबानी जंग छिड़ गई है। वराह जयंती मनाने को लेकर नीतीश राणे द्वारा किए गए ट्वीट पर उनके ही सहयोगी दल एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने तीखे शब्दों में जवाब दिया। मिटकरी ने वराह जयंती मनाने वालों को शुभकामनाएं दी और कहा कि जिन लोगों को गंदगी में लोटने की आदत है उनके दिमाग में इसी तरह के विचार आएंगे। नाही, आता काही दिवसांपूर्वी नगरमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक वक्तव्य करताना मस्जिदकडे किंवा मिनारकडे पाहून अशा पद्धतीने काहीतरी केलं आणि चुन चुन के मारेंगे असं भाषणात सांगितलं। चुन चुन के मारेंगे म्हणजे काय? तुम्ही हातात तलवार घेऊन माणसांना मारणार आहात की त्यांना गोळ्या घालणार आहात आणि कारण काय हे सांगा। म्हणून ट्विट करताना मी सांगितलं की विदर्भ महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। नाही, मी असं म्हणणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका मांडली। त्यांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून साधारणपणे एक ट्विट केलंय की विधान परिषदेच्या 3 जागेमध्ये जे नाव आलं त्या संदर्भामध्ये आम्ही पण त्यांना विनंती केली आणि विनंती करतो की बाबा ठीक आहे, मनात जर आपल्या काही किंतु परंतु असेल तर पक्षश्रेष्ठींजवळ बसून त्या बाबतीत बोललं पाहिजे। तटकरे साहेबांची त्यांनी भेट घेतली पाहिजे आणि त्यावर अंतिम निर्णय आमची पार्लमेंटरी बोर्ड आणि राष्ट्रवादीचे नेतेच घेतील। त्यामुळे सध्या याच्यावर भाष्य करणं काही उचित नाही। असं आहे की साधारणपणे महाराष्ट्राचा उद्घोष हर हर महादेव हा राहिलेला आहे। महाराष्ट्रात शिवरायांच्या गडकिल्ल्यावर भवानीचं आणि शंकराचं मंदिर आढळतं। मात्र वराह जयंती साजरी करणाऱ्याला आता मी शुभेच्छा देतो, कारण ज्याला घाणीत लोळायची सवय आहे त्याच्या सडक्या मेंदूत असेच विचार येऊ शकतात। इथे काय कोणी चुन चुन मारायला येत नाही। लोकांच्या रोजंदारीचा प्रश्न आहे। शेतकऱ्याचं पिकं वाहून गेलेत। शेतकऱ्यांच्या संदर्भातले अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत। त्याच्यावर जरा शेतकरी तर हिंदूच आहे ना, त्यामुळे त्या हिंदूंचे खरे प्रश्न सोडवा। या चर्चेला काही तथ्य नाही आहे। अजून जागा वाटपाचा कुठलीही बैठक अजून पार पडलेली नाही आणि मागं ठरलेलं आहे। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते याबद्दल एकत्र येऊन निर्णय घेतील आणि आम्हाला विश्वास आहे समाधानकारक जागा विधानसभेसाठी महायुतीकडून आम्हाला भेटतील। त्यामुळे ह्या ज्या काही बातम्या आहेत त्या फक्त चर्चा आहेत, यामध्ये कुठलंही तथ्य नाही।